किसन पिछाडे यांना बघायला मिळतात. दोन जोडी चांगली आहे, परंतु इथून योगदान किती महत्वाचं असणार हे सुद्धा बघितलं जाणार आहे. पहिल्या चेंडूवर हलकासा सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. गोल्डन डकचा शिकार होत असताना नाराज हताश होत येत विशाल येतोय तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच स्वतःचा काहीच योगदान देऊ शकला नाहीये या सकाळच्या सत्रामध्ये. नाराज हताश होत असताना जसा गेला तसाच मैदानाच्या बाहेर कुठेतरी नाराज हताश होत तंबूच्या आसऱ्याला येतो आणि ही नाराजी फक्त कुठेतरी यश देऊन जाणार ते म्हणजेच करसंड बॉईज संघाला. इथून नवीन फलंदाज लगेच तयार राहायचा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, कारण आपण आजच्या दिवसात आधीच उशिरा चालतोय. त्या कारणास्तव चांगली गोलंदाजी राहिली गेली. प्रदीप या गोलंदाजाची काय गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची उद्ध्वस्त होत असताना दांडी गोल मात्र केली गेली ती विशाल फलंदाजाची आणि सरळ पाठवून दिलं गेलं बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सूरज वांगड आपल्याला बघायला मिळत आहेत. सुतार स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून इथून पार्टनरशिप निर्माण करावी लागणार आहे, कारण संघाचा आयकॉन अर्थात विशाल अंबातला मात्र 0च्या आकड्यावरती कोणत्याच प्रकारचं खातं ओपन न करताना तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये गोलंदाज प्रदीपला यश आलंय आणि पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज कसा असावा हे मात्र दर्शवून दिले गेले. पहिल्या चेंडूवरती दुसरा चेंडू असेल, पुन्हा एकदा तीचा प्रकारे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केले आता, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना मात्र सरळ चेंडू क्लिअर झालाय आउट ऑफ द पार्क. सूरज नावाचा हा लाय षटकार आणि 6 धाब्याने मात्र नक्कीच स्वागत केलं गेलं. स्कोर कार्ड वरती सुद्धा सुरुवात मिळाली या 6 धाब्यानेशी. तर संघाचं खातं ओपन होत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं, सरळ पाठवून दिलं गेलं लॉंगांच्या वरून षटकारासाठी. तिसरा चेंडू असेल या षटकातील, पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला जातोय. प्रॉपर कनेक्शन आहे परंतु लांबी तितकी गाठवू शकले नाहीयेत. तो जीवदान मिळालं गेलं, एक सोपा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय आणि याचं नक्कीच किती हानिकारक ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये सूरज वांगड हे मात्र बघणं तितकंच महत्वाचा ठरेल. इथून पहिलं चेंडू फेस करण्यासाठी त्या ठिकाणी आपण ऑन स्ट्राईक वरती किसन पिछाड्याला बघणार आहोत. तर चांगली गोलंदाज, इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून यावेळेस अप्रतिम फटका त्या ठिकाणी पॉईंटच्या वरून सरळ चेंडूला पाठवलं गेलं आउट ऑफ द पार्क. आपला ट्रेडमार्क झाकी या ठिकाणी दाखवत असताना किसन पिछाड बघायला माले सरळ फेकून दिलं गेलं 4 धावांसाठी. या 4 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं. दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 11 या आकड्यावरती 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स अशी स्थिती आतापर्यंत आपण बघितली. तर सुतार स्ट्रायकर्स या संघाची विकेट जरी गेला असलं तरी मात्र धावांवरती अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजाला यश आणून दिलं नाहीये. पुन्हा 5वा चेंडू असेल गोलंदाज प्रदीप याचा संख्या 11 वरती जाऊन स्थिती आपली आता. पुन्हा एकदा चांगला प्रहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः संघ मालक दरेश भाताडे आल्यात, कोणती चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल दुसरा हादरा लागला गेलाय तो म्हणजे सुतार स्ट्रायकर संघाला. किसन पिछाड बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू थँक्यू सो मच. इथून नवीन बॅटर न्यू बॅटर एक युवा टॅलेंट आपल्याला बघायला मिळतोय. त्या ठिकाणी संदेश वरकंडे याला प्रमोट केले गेलं 4थ्या क्रमांकावरती. इथून पार्टनरशिप करणं खूप गरजेचं असेल. एका बाजूला अनुभवाचं पार्टनर तरी असलं, यामुळे चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला गेला. प्लेड नक्कीच चांगला फटका होता, सन्मानजनक फटका बघायला मला. निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना आतापर्यंत बघितलं गेलं तर एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली गेली. या ठिकाणी 2 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवत असताना प्रदीप हा गोलंदाज इकॉनॉमिकल आतापर्यंत धावा खर्च केल्यात 11. नवीन गोलंदाज लगेचच प्रमोट करायचे, जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. करसोंडा बॉईज संघ
कारण आधीच आपण उशिराने चाललोय, त्या कारणाचं आपल्याला विनंती करतो टीम मीटिंग करायची नाही. लगेचच नवीन गोलंदाज हे मार्कवरती आणायचा आहे. इथून दुसरं षटक कोणत्या गोलंदाजाला प्रमोट केलं जाणार आहे, तो नक्कीच प्रशांत खटाले. मागचा हंगाम ज्याने गाजवला असेल नवयुवक झांझरोळी संघाच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. मागच्या हंगामामध्ये त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु या यंदाच्या हंगामामध्ये या ठिकाणी सीझन 2 ला मात्र सुरुवात झाली गेली आणि वर्णी लागली गेली करसोंडा बॉईज संघामध्ये आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. पहिला सामना नक्कीच असेल आजच्या दिवसातील करसोंडा बॉईज संघाचा. त्या ठिकाणी मात्र सज्ज झाल्या गोलंदाजी मार्कवरती प्रशांत खटाले राईट ओव्हर द विकेटने. तर सूरज ज्या फॅट मधून एक तुंग षटकार आपण बघितलं असेल लॉंगॉनच्या वरून पहिले चेंडूवरती, त्याचं विपक्षामध्ये या ठिकाणी चांगला चेंडू तेच तरार बघायला मला वेगावरती सवार होत असताना बघायला मला प्रशांत खटाले हा गोलंदाज प्लेड अँड बेस निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत मात्र बांधून ठेवल्या गेल्या फलंदाजांना कोणत्याच प्रकारचा चान्स दिला जात नाहीये. नक्की षटकार चौकार आले असले तरी 2 महत्वपूर्ण विकेट्स आपल्या नावावरती नोंदवले गेले. तदनंतर प्रशांताला पहिला चेंडू चांगला डिलिव्हर करतोय. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना बघायला मिळाला. इथून पार्टनरशिपची खूप गरज असेल, कारण सकाळचं सत्र बघितलं गेलं सर तर धावा डिपेंड होऊ शकलं नाही. चेस करताना बघायला मला सौरव वोरिया संघ त्या कारणास्तव मात्र मोठी धावसंख्या निर्माण करणं खूप गरजेचं असेल. इथून पहिला विजय तर मिळवला गेला शौर्य वोरिया संघाच्या माध्यमातून आणि पॉईंट टेबल्स मध्ये लीड करताना इथून चांगले प्रयत्न राहिले गेले प्रतिभेच्या माध्यमातून. तदवर चेंडू येतं सीमर ईशान सवाल अनिरुद्ध आले चेंडूला फील्ड करतील, तदवर 2 धावा काय रोखू शकणार नाहीये. इथून कुठेतरी धावांमध्ये अंकुश लावण्यामध्ये यश आलं होतं. तदनंतर बॅकफुटवरती येत असताना हलक्याशा हाताने दिशाभद्र दिली गेली आणि त्या ठिकाणी एलिगेरियाला चेंडू आला होता. धावा जर पण बघितल्या गेला तर जाऊन पोहोचले गेले 13 या कड्यावरती. चांगली गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. इथून काय घडलं जाणार आहे, डायरेक्ट हिट जर झाला असता पंचांनी दर्शवल्या गेला खराब चेंडू आहे. नक्कीच स्टंप लाईनच्या खूपच बाहेर हा चेंडू पिच केला गेला, त्या कारणास्तव वाईट चेंडू पंचांनी घोषित केले गेला. सकाळच्या सत्रामध्ये कवायत करताना सूरज करवट सर बघायला मिळालाय, त्या कारणास्तव वाईट+1 एकूण 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली गेली. इथून ऑन स्ट्राईक वरती संदेश वरखंडे याला आपण बघणार आहोत. इथून स्वतःला सिद्ध करण्यासाठी जो व्हिस्पीट निर्माण करून दिलं गेलं त्याच्यावरती किती उतरला जाणार आहे. वेळेस कॉटन बॉलची संधी त्या ठिकाणी एक सोपा झेल परिपूर्ण करत असताना फलंदाज संदेश ठरला फेल बॅक टू द डगआउट गॉन. तर इथून आतापर्यंत बघितलं गेलं तर वर्चस्व राहिलं गेलं ते म्हणजे करसोंडा बॉईज संघाचं अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली आतापर्यंत. इकॉनॉमिकली दोन्ही गोलंदाजी करताना आतापर्यंत बघितलं तर त्या ठिकाणी अवघ्या 4 धावा खर्च करताना एक महत्वपूर्ण विकेट्स आपल्या नावावरती नोंदवली गेले. तो चांगला चेंडू आहे, सातत्याने खुलोर टप्प्याचे लेतन लयला मेंटेन करत असताना पंच दर्शवत आहेत. पाहिजेच्या स्वरूपात ही एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. त्या ठिकाणी धावा आपण बघितलं तर जाऊन पोहोचले गेलेत 16 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली गेली. आतापर्यंत बघितलं तर शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील 5 धावा अवघ्या खर्च करताना बघायला मिळाला प्रशांत खटाले हा गोलंदाज. सूरज आले होते, मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत हर्षल मात्र बघायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावे तर काहीच मिळणार नाहीये. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जात असताना जाऊन पोहोचले गेले 17 या आकड्यावरती. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17 या आकड्यावरती. 3 विकेट्स मात्र तंबूच्या आसराला पाठवण्यामध्ये गोलंदाजानं यश आलंय. इथून तिसरं षटक कोणता गोलंदाज असेल स्वतः कर्णधार मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय तुषार बरफ. नक्कीच चांगला खेळ राहिला होता. आपण बघितलं असेल मैत्री चषकामध्ये सुद्धा असेल, सैदी बंदटी चषक असेल, एकलव्य खैरेपाडा चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मालिका वीराचा पुरस्कार ज्याने नोंदवला. तदनंतर मात्र वर्णी लागली गेली
करसोंडा बॉईज या संघामध्ये स्वतः कर्णधार आयकॉन म्हणून वरणी लागली गेली आणि स्वतः गोलंदाजी मार्गवरती आलेत. चेंडूला वळवण्याची अप्रतिम किमिया या गोलंदाजावरती. रॉकी ग्रुप चषकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली गेली होती. तो न चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचे चेंडू त्या ठिकाणी हाताळले जातात, परंतु चेंडूला वळवळा सुद्धा तितक्याचा जोशामध्ये जात आहे. त्या कारणास्तव सातत्याने शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला जातोय, परंतु यावेळेस 2 धावा परिपूर्ण करत असताना आशिष आणि सूरज ही जोडी बघायला मिळाली. आणि धावा जमवणं खूप गरजेचं असेल. 40+ धावा जर झाल्या तर नक्कीच मॅच मध्ये रंगत येईल, कारण गोलंदाजी तितकी चांगली आहे. या चूक टप्प्यावरती भेदक मारा जर केला गेला इथून गोलंदाज त्रुशालनं, तर धावसंख्येमध्ये अजूनही अंकुश लावण्यामध्ये येईल. तो फुल टॉस चेंडू, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. पूर्णपणे बीट झाले गेले फुल टॉस चेंडू होता त्या ठिकाणी, परंतु त्यावर फुल टोल वसूल करू शकला नाही. इथून निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना धावसंख्या जर आपण बघितले गेले तर जाऊन पोचले गेले अवघे कोड 20 या आकड्यावरती. खराब अशा स्थितीमध्ये आतापर्यंत बघायला मिळतो सुतार स्ट्रायकरचा संघ. कुठेतरी षटकार चौकार आले होते पहिल्या षटकामध्ये, तदनंतर आतापर्यंत थांबून ठेवलं गेलं, रोखून ठेवलं गेलंय फलंदाजांना. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा तोच प्रयत्न, लोवर फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी फायदा उठवू शकला नाही. हर्षल धोडी चेंडूला फील्ड करतायत, धावचीची संधी, तद्वार 2 धावा परिपूर्ण. खराब नक्कीच फिकी राहिली गेले, त्या कारणास्तव 2 धावा परिपूर्ण झालेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 20 त्या आकड्याला क्लिअर करत असताना 21 त्या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाज कसे असावे या सकाळच्या सत्रामध्ये प्रभावित करण्याचं कार्य मात्र केलं गेलं तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरचा प्रयत्न राहिला गेला, शरीरापासून चेंडूला लावून ठेवलं गेलं, पडल्या तर चेंडू बाहेर निघणारा होता. आउट स्विंग अप्रतिम बगला बाच्या कारणास्तव मात्र सूरज वांगड त्या ठिकाणी बीट झाले गेले. निर्धाव चेंडूची सांगता, अप्रतिम गोलंदाजी, एक तिरीत एक वेरे मैदानामध्ये. फुल टॉस चेंडू त्यावर दिशा दिली गेली आणि सरळ चेंडूला पाठवलं गेलं 4 धावांसाठी. ज्या फटक्याच्या शोधामध्ये 5 चेंडू मात्र खर्च केले गेले होते, ते या 5व्या चेंडूवरती कुठेतरी यश आलं गेलं. या 4 धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. आमचे मॅजिक गोल्डन फिंगर या ठिकाणी आम्हाला उमेश दर्शवतात. 25 धावा शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत गोलंदाज कुशाल बराफ गोलंदाजी पार्कवरती 8 धावा अवघ्या खर्च केले गेल्यात. ज्या अनुषंगाने त्या ठिकाणी पायाभरणी करून दिली गेली प्रदीप या गोलंदाजानं. तदनंतर गोलंदाजाने मागे वळून बघितलं नाहीये, सातत्याने चांगली गोलंदाजी चूक टप्प्यावरती भेदक मारा. शेवटचा चेंडू पुरुष एकदा चेंज ऑफ द पेस, फुलटो चेंडू मात्र मिळतात त्यावर फायदा उठवू शकले नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगलं झालं म्हणून चेंडूला फील्ड करतात. धावचीची संधी, धावचीच्या स्वरूपात मात्र बाद व्हावं लागणार आहे. सूरज वांगड बॅक टू द डगआउट. धावचीच्या स्वरूपात 14 हातरा मात्र लागला जाणार आहे, तो म्हणजेच सुतार स्ट्रायकर संघाला. शेवटचा अंतिम षटक असेल त्या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाला प्रमोट केलं जाणार आहे, तर बॅटर मात्र योगेश मोर बघायला मिळतोय. तद्वारा नवीन गोलंदाज सज्ज होणार आहे गोलंदाजी मार्क वरती. तद्वार घेऊयात एक छोटस ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. तर सचिन आला गोलंदाजी मार्क वरती. करसोंडा बॉईज संघ आतापर्यंत पूर्ण वर्चस्व असलेला संघ बघायला मिळतो. चेंडू हवेमध्ये, प्रशांत चेंडू खाले आलेत, कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल सोपा जाईल. फलंदाज आशिष ठरला फेल. पहिले चेंडूवरती बॅक टू द डगआउट गॉन. हास कांबडबा ना भाऊ कुठे तारे तू? अरे भाऊ मी जव्हारचा. इथून न्यू बॅटर पण बघतो चेतन या फलंदाजाला सातत्याने पण घेतलं असेल तर बर्मन संघाच्या माध्यमातून
प्रतिनिधित्व करताना बघायला मिळाला होता. परंतु आजच्या दिवसामध्ये सुद्धा स्ट्रायकर्स या संघामध्ये याची वर्णी लागली गेली. सचिन चांगला गोलंदाज यावेळेस प्रॉपर कनेक्शन प्रॉपर इलेव्हेशन सरळ फेकून दिलं गेलं कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी. हा आलाय चेतन नावाचा षटकार 6. ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझून रग्याव ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. इथून आल्यावरती आक्रमण केलं गेलं ज्यासाठी गरज होती हे मात्र या ठिकाणी परिपूर्ण. यावेळेस पंच दर्शवता स्क्वेअर चेंडू एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव कुठे थोडंसं प्रेशर असेल डेथ ओव्हर हाताळण्यासाठी त्या ठिकाणी आलाय गोलंदाज सचिन. पहिल्या चेंडूवर जरी विकेट आले असले तरी पुढच्या चेंडूवरती चेतन फेस करत असताना षटकार आला होता. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार आहे चेंडू सरळ पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा आलाय दुसरा षटकार 6. हाय बेला खटवी काय अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझून रग्याव ताडी हाय तुझी. इथून पवेलियन सेट होऊन गेले. नक्कीच काढ मात्र नक्की दिली असतील आणि त्याचा अनुषंगानं फलंदाजी करत असताना चेतन मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आपल्या नावावरती नोंदवतोय. इथून षटकारांची हॅट्रिक मात्र नोंदवली जाईल का या स्पर्धेची आपल्या नावावरती. चेतन या फलंदाज सचिन या गोलंदाजच्या विपक्षामध्ये तिसरा चौथा चेंडू असेल. त्यामुळे पुन्हा एकदा प्रॉपर इलेव्हेशन नक्कीच उंची तर तिथे गाठली आहे रोखू शकणार नाही आहेत. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी बघायला मिळाली. चेतन याच्या बॅट मधून धावसंख्या 6 फ्लाय होत असताना जाऊन पोचले गेले 3 म्हणजेच 45 या आकडावरती. 3 षटकाची राहिली होती नावावरती करसंडा बॉईज संघाच्या. तर 4 चेंडू आलेत अजून 2 चेंडू शिल्लक असतील. अप्रतिम फलंदाजीचा प्रत्येक करडा मैदानाच्या आतमध्ये. इथून हा शॉर्ट पिच चेंडू धावसडी जास्त घेतली त्या कारणास्तव थोडंसं बीट होताना बघायला मिळालं. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील या इनिंग मधील. इथून नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. बिरसा फायटर विपक्षामध्ये क्षितिज 11. इथून हवी ठरला गेला गोलंदाज रेड केला गेला. तशा प्रकारचे चेंडू हाताळत असताना निर्धारित चेंडूची सांगता होत मात्र पहिली इनिंग संपुष्टात आली गेली. त्या ठिकाणी 24 चेंडू मध्ये तर 45 धावा जमवण्यामध्ये यश आलं सुतार स्ट्रायकर संघाला आणि 46 धावांचं आव्हान मात्र ठेवलं जात आहे ते म्हणजेच करसंडा बॉईज संघासमोर. इथून आपण नाणेफेकी करणार आहोत. बिरसा फायटर विपक्षामध्ये क्षितिज 11 आजच्या दिवसातील तिसरा सामना रंगला जाणार आहे. तर दोन्ही कर्णधार या लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये प्लीज विनंती करतोय. बिरसा फायटर संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे क्षितिज 11 संघाचा कर्णधार या लगेचच टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आपल्या समवेत जोडले जाणार आहे. टॉस बॉक्स मध्ये कल्पेश गोरे वॉइस ऑफ दगडधोंड. प्लीज बिरसा फायटर संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. त्याचप्रमाणे क्षितिज 11 संघाचा कर्णधार या लगेच टॉस बॉक्स मध्ये प्लीज. कारण आपण आधीच उशिरा चाललो त्या कारणास्तव आपल्याला वारंवार पुकार केले जात आहेत आणि त्याला बांध ठेवून नक्कीच आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा नक्कीच बिरसा फायटर त्या ठिकाणी क्षितिज 11 संघाचे कर्णधार आदित्य बटवा आमच्या समेत सोडले जाणार आहेत टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आपण बघणार आहोत कल्पेश गोरे चोईन होणार आहेत नाणेफेकी करण्यासाठी. तर नितेश किरमरे मात्र बिरसा फायटर संघाचा कर्णधार बघायला मिळणार आहे. लगेच क्षेत्ररक्षणाला साधून घ्यायचं सुतार स्ट्रायकर्स संघ. तर 2 बॅटर आपण सुद्धा रेडी ठेवायचे करसंडा बॉईज संघ. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 46 धावांचं जे आव्हान ठेवलं गेलं त्याला रोखण्यासाठी कशा प्रकारचा संघर्ष मात्र केला जाणार आहे मैदानामध्ये. एक नामवंतची स्पर्धा आपण बघतोय केलवरोड विभागातील एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचा यंदाचा दुसरा पर्व. मागचा हंगाम नक्की थोडासा काहीतरी कमी राहिलं होतं आयोजन नियोजनामध्ये. ती कमी पूर्ण करत असताना यावेळेस एका नव्या उमेदीने नव्या जोशाने मात्र हे नवीन पर्व बघायला मिळालं गेलं लाईव्ह स्वरूपामध्ये पटेल नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती. जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले असतील लाईव्ह स्वरूपामध्ये. धन्यवाद. थँक्यू अनिकेत. पुढे आपण आजच्या दिवसाचा तिसरा सामना रंगेल विजय अंबात सरांच्या शुभ हस्ते
एका बाजूला बिरसा फायटर तर एका बाजूला क्षितिज 11. विजय अंबात सरांच्या सुपस्ते मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. फर्स्ट चॉईस दिली जाईल. यस कॉलिंग असेल क्षितिज 11 आदित्य पटवा. यस या ठिकाणी बिरसा फायटर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम तुम्ही नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय तसं बघायला फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला आदित्य पटवाचा यंदाच्या अंगामध्ये जबरदस्त फॉर्म आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल? तरी पण 40-45 पर्यंत रोखण्याचं थांब. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल, असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कोणता खेळाडू आहे तुझा आवडता खेळाडू आहे? जगत सरकार. जगत सरकार, थँक्यू. हे होते मात्र कर्णधार बिरसा फायटर. बोलूया आदित्य, प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावांची रणनीती आखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. आणि तुमच्या संघाकडून तुमच्या खेळाडूकडून किती धावा तुझ्याकडे अपेक्षा असतील? जास्तीत जास्त 50+. 50+. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल, आदू काय म्हणणार या आयोजन नियोजनाबद्दल? खूपच सुंदर आयोजन नियोजन आहे. थँक्यू. हे होते आदित्य पटवा, कर्णधार त्या ठिकाणी क्षितिज 11 संघाचे. या वळूया मैदानामध्ये तत्पूर्वी ओव्हर टू यू अनिकेत रावते. थँक्यू सो मच कल्पेश गुरु सर. या ठिकाणी आपण सामन्याला ऑन होणार आहे. पंच नक्कीच रेडी झालं. पंचाचा इशारा आला. लेट्स प्ले असेल. प्रथम षटक पॉवर प्लेचं जे षटक आहे ते हाताळण्यासाठी महेंद्र चिपाटा गोलंदाज सज्ज झाला. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून आतापर्यंत गंध गेलं. पहिल्या चेंडूवरती यशच्या उद्ध्वस्त करता दांडे गोल मात्र केले गेले. आणि जसं झालं होतं स्टार स्ट्रायकर संघाचा सलामीवीर विशाल अंबात मात्र आला होता बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा त्याचा सुद्धा उद्ध्वस्त केला होता. तेच बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती खोलवर टप्प्याची लेन लाईनला मेंटेन करत मात्र नागेशला तंबूच्या आसरा पाठवण्यामध्ये महेंद्र या गोलंदाजाला यश आलं. नवीन बॅटर आपण बघितलं तर तुषार भरत संघाचा आयकॉन बघायला मिळतो. वन डाऊन प्लेअर म्हणून मैदानामध्ये जात असताना पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा लागला गेला. नागेश लेलका याला मात्र बॅक टू द डगआउट यावं लागलं. तंबूच्या आसराला यावं लागलं. आणि नक्कीच म्हटलं गेलं होतं 40+ धावसंख्या जर निर्माण करण्यामध्ये जर यश आलं गेलं असतं तर स्ट्रायकर संघाला तर त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा करणार आहे ते जरार गोलंदाज आहे. आणि त्या कारणास्तव मात्र एक वरचा ठरवू शकतो तो म्हणजे सुतार स्ट्रायकर्स. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करत असताना अप्रतिमरित्या त्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर झाला. सरळ यष्टीचा वेध घेणारा चेंडू राहिला गेला आणि त्रिफळाची स्वरूपामध्ये बाद होत असताना किचा बॅक टू द डगआउट यावं लागलं नागेश लिलका या फलंदाजाला. तिथून न्यू बॅटर तुषार बरफ गेला महेंद्राच्या विपक्षामध्ये फलंदाजी करण्यासाठी. किती यश येणार आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवण्यासाठी हे सुद्धा बघण्यात तितकंच महत्वाचं ठरेल. आता बघितलं असेल तर चांगल्या सामन्यामध्ये व्यावसायिक क्रीडा स्पर्धा सुद्धा हाताळल्या गेल्यात. महेंद्र चिपाड्याच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला येतो ना. स्टॉप डिस्ट्रीब्युशन बघायला मिळाला आणि योगेश होते तेच दारार फेके केले गेले होते. धावचीची संधी निर्माण झाली असते परंतु असं काही झालं नाहीये. एका धावेने मात्र संघाचं स्वतःचं खातं ओपन होत असताना स्कोर कार्डचा श्री गणेश झाला. धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचले गेले. 1 विकेट तंबूच्या आसऱ्याला. 1-1 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ती म्हणजे करसोंडा बॉईज संघाची. तिसरा चेंडू असेल स्कोर टप्प्याची ले त्यांना चेंडू हवेमध्ये किसन जे पिचर त्या ठिकाणी आले. फोकस अप्रतिम राहिला गेला. सुपर झेल फलंदाज मनीष शर्ला फेल. बॅक टू द डगआउट गॉन. वय उडूनी गुणग गेला रात्री वय उडूनी गुणग गेला. वै उडुनी गुंडरे गेला राती वै उडुनी गुंडरे गेला. कोंबड्याची पिसात भाला चित्रई कोंबड्याची पिसात भाला चित. अरे भाऊ काय झाला तर इथून बॅटर आपण बघितलं असेल तर अनिरुद्ध गेला. त्याचप्रमाणे नक्कीच या ठिकाणी विकासजी खराडे सरांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची भक्कमशी देणगी लाभली गेली. त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा. चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. अतकाचा सन्मानजनक फटका राहिला गेला. अनिरुद्धच्या बॅटमधून ही धाव एका स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहे. त्या ठिकाणी धावा जाऊन पोहोचले गेले. दोन्ही आकड्यावरती आतापर्यंत
बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला आपल्या नावावरती नोंदवत असताना अवघ्या 2 धावा खर्च करतोय गोलंदाज रवींद्र चिपाट. अप्रतिम गोलंदाज, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजीचा नजारा पेश केला गेला. इथून पुढचा चेंडू असेल, 5वा चेंडू षटकात येईल तुषार बर्फाला. यावेळेस त्याच प्रयत्न राहिला, तो नक्कीच झेल या ठिकाणी उडला होता. प्रयत्न जर झाले असते तर नक्कीच तुषार सुद्धा आला असता बॅक टू द डॅगआउट, परंतु असं काही झालं नाही. तो जितक्या संधी मिळणार आहे तितक्या संधीचं सोनं करत असताना धावा मोठ्या होणार आणि आपल्याला पराभवाच्या दिशेने जावं लागणार आहे. त्या कारणास्तव ज्या ज्या संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असेल. यामुळे तुषार बर्फ या फलंदाजाला शेवटचा अंतिम चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकात येईल, ज्या ठिकाणी धावा जाऊन पोहोचल्या गेला अवघ्या 3 या आकड्यावरती. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू कुलोर टप्प्याची लाईन निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला, तो म्हणजेच करसोटा बॉईज संघ. आणि 2 विकेट्स मात्र आपल्या नावावरती नोंदवले गेले, ते म्हणजेच रवींद्र या गोलंदाजाने. जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, कर्णधार विशाल अंबत असतील अँड अंटर टीम, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच नवीन गोलंदाजाला प्रमोट करायचंय. प्लीज विशाल, जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण आपण आधीच उशिरा चाललो, याची नोंद घ्या. नक्कीच संदीपजी अंबत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाणार आहे, म्हणजे विकासजी खराडे सरांचं नक्कीच महल आहे ठिकाणातील हे अनमोल रत्न आहे, ज्याच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची एक भक्कम देणगी आपल्याला लाभली गेली, की त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तरकेच नवीन गोलंदाज प्रमोट केला गेला संदेश वरखंडे, ज्याप्रमाणे एक नक्कीच रन बघितलं गेलं तर खूप लांबून आहे आणि स्पीड सुद्धा आहे गोलंदाजाकडे, आणि तीच आज स्वतःला सिद्ध करण्यासाठी या क्रिकेटच्या विश्वपटामध्ये जी संधी निर्माण करून दिली गेली आहे. संधीच्या अंबात समवेत संपूर्ण जे खेळाडू वर्ग आहेत च्या माध्यमातून हे आयोजन नियोजन बघायला मिळालं आणि युवा खेळाडूंसाठी एक संधी निर्माण करून दिली गेली आहे. आज स्वतःला सिद्ध करण्याचं जे व्यासपीठ आहे, इथून पहिला चेंडू होता तेजदारा राहिला गेला, स्विचिटचा प्रयत्न राहिला जातो, परंतु प्लेड अँड मिस निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं यशरक्षण बघायला मिळालं. विशाल अब्बास स्वतः संघाचा कर्णधार आयकॉन म्हणून ज्याची वर्णी लागली गेली सुतार स्ट्रायकर संघामध्ये. यामुळे स्विचिटचा प्रयत्न राहिला गेला होता परंतु अयशस्वी निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच एक युवा खेळाडू आहे आणि आज त्याला वर्णी लागली गेली सुतार स्ट्रायकर संघामध्ये, आणि गोलंदाजीमध्ये प्राधान्य दिलं गेलं दुसरा षटक हाताळण्यासाठी, आणि त्यावरती पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना निर्धाव चेंडू हाताळलाय. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा थोडेसे फंबल झाले त्या कारणास्तव मात्र दर्शवत आहेत. यंदाच्या अंकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली गेली. मैत्री चषक असेल, तदनंतर साईकृपा डोंगरपाडा चषकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली होती. त्याच अनुषंगानं त्याचा खेळ प्रदर्शन बघितल्यानंतर संघ बालकांना मात्र वर्णी लागली गेली. यावेळेस पंचा दर्शवतात खराब लेंथ नाही न्या भरकटलेली गोलंदाजी बघायला मिळाली. थोडंसं प्रेशर असेल नक्कीच, ज्यावेळेस एका युवा खेळाडूच्या समवेत सामना करण्यासाठी एक अनुभवी फलंदाज असतो त्या वेळेस मात्र थोडंसं प्रेशर हे गोलंदाजावरती नक्कीच बघायला मिळतं, आणि तेच मैदानामध्ये बघायला मिळाला. संदेश या गोलंदाजावरती एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव खर्च केली गेली आणि ऍड झाली आहे ती स्कोर कार्ड वरती 4 तसं जाऊन पोहोचली गेली 2-4 धावा. दोन कोलर टप्प्याची लाईन चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी नो मॅच मध्ये जाऊन ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी योगेश चेंडूला फील्ड करेल, त्यावर 2 धावा काय रोखू शकणार नाहीये. चांगला स्ट्रोक्स होता, यावेळेस संधी निर्माण झाली होती परंतु चेंडू जाऊन त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला नो मॅच मध्ये, त्या कारणास्तव 2 धावा परिपूर्ण झाल्यात. इथून सत्य गतीने चाललेला सामना आपण बघतोय. आतापर्यंत राहिले गेले वर्चस्व ते म्हणजे सुतार स्ट्रायकर संघाचं, आणि थोडंसं नक्कीच अशा पल्लवित केले गेले असतील ज्या ठिकाणी चेतनने मात्र हॅट्रिक सिक्सर खेचले गेले आणि संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेपलं गेलं. इथून एज मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु एकच जबरदस्त समाधान मानावं लागणार आहे. इथून जर प्रयत्न केले असते तर नक्कीच तुषार बर्फ आला असता तंबूच्या असेला, तो तसं काही घडलं नाहीये. एकच जाव आली आहे. वेळा स्ट्राईक रोटेट करून खेळत असताना बघायला मला तुषार बर्फ ज्याच्या वेळेस मात्र मोठे फटके येत नसतात त्यावेळेस क्रिकेटमधील बेसिकला विसरून चालणार नाहीये. तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अचूक टप्प्यावरती भेदक मारा. यावेळेस प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन सुद्धा बघायला मला उत्तुंग षटकार
यावेळेस आलाय अनिरुद्धच्या बॅट मधून आक्रमकतेचा हा षटकार बघायला मिळाला. धावसंख्या 6 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोचले गेले 13 या आकड्यावरती. कुठेतरी आतापर्यंत बांधून ठेवलं गेलं होतं, यावेळेस रीड केले गेलं अप्रतिम अचूकरित्या. कुठे चेंडू येणार आहे तशाच प्रकारे चेंडू डिलिव्हर झाला आपल्या स्लॉट मध्ये. चेंडू त्याला पाठवलं गेलं पार्किंग स्लॉट मध्ये 6 धावांसाठी. इथून अनिरुद्धने आक्रमकता धारण केली गेली आहे संदेश वरखंडे याच्या विपक्षामध्ये. इथून पुन्हा एकदा यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी प्रयत्न होत आहेत पण तो रोखू शकणार नाहीये. हा लाय दर्जेदार षटकार 6. बुलेट गाडीवरी फिरवीन तुला, मोगऱ्याचा गजरा केसात शोभतोय तुला, जागीन मागशील त्या मी देईन ग तुला, मी ते गावाचा प्रेमळ मनाचा तुझे दिलाचा पाटील. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे कारण ज्या ठिकाणी महेंद्र या गोलंदाजाने अवघ्या 3 धावा घेत महत्वपूर्ण 2 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवले गेले होते. तदनंतर प्रमोट केलं गेलं ते म्हणजे जर संदेश या गोलंदाजाला की सुरुवातीचे चेंडू चांगले राहिले होते. 3 चेंडू तर इकॉनॉमिकली हाताळण्यामध्ये यश आलं होतं. तदनंतर मात्र हवे ठरला गेला तो म्हणजेच अनिरुद्ध. पुन्हा एकदा जैसी गेंद वैसी नसीहत, सरळ आउट ऑफ द पार्क, हॅट्रिक षटकार 6. बनवीन तुला शोभेना काटनत तुला, बायको बनवीन तुला, सजनी मासोली वाणी तू हाय, झालं पाडीन तुला, नाही तुझे शिवाय राहाय, नवरा बनव ग मला. थँक्यू सो मच. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. ज्याप्रमाणे मात्र चेतन या फलंदाजाने 3 षटकार हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली गेली होती. आपल्या संघातून विकेट जरी गेले असले तरी आमचे फलंदाजीची जी लाईन अप खूप मोठी आहे हे दर्शवून देत असताना अनिरुद्ध आणि त्रिशाल ही जोडी आणि त्रिशालने मध्ये ते सामंजस्य खेळी राहिली गेली, संयमी खेळी कशी असावी हे दर्शवून दिलं गेलं. आपल्या बॅटला चेंडू प्रॉपर कनेक्ट होत नाही आहे त्या कारणाचा अनिरुद्ध या फलंदाजाला ऑन स्ट्राईक वरती आणलं गेलं. तदनंतर नतीजा परिणाम आपण बघितला असेल हॅट्रिक सिक्सर. तर योगेश लढे या ठिकाणी उपस्थित झाले. ज्याप्रमाणे आपण बघितलं असेल क्रिकेट विश्वामध्ये सुमित ढेकले बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं गेलं, तदनंतर सुप्रीमो मिस्टर सुप्रीमो म्हणून त्याला आपण संबोधलं जातं. त्याचप्रमाणे मात्र पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग झाली असेल त्यामध्ये सर्वात जास्त फायनल्स कोणी खेळले असेल तर योगेश लढे हा फलंदाज आपण बघतोय. अष्टपैलू नेतृत्व करत असताना तर 3 फायनल्स ज्याने आपल्या नावावरती नोंदवल्या गेल्या पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग च्या पटलावरती तोच या ठिकाणी या स्पर्धेसाठी त्यांच्या सुद्धा उपस्थिती लाभली गेली आहे. त्याचं या स्पर्धेच्या माध्यमातून ऋतूच्या आत्ता करण्यापासून सहर्ष स्वागत करतोय. इथून शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला मैदानामध्ये धारण असणार आहे. सरळला यावेळेस आलाय मिड विकेटच्या वरून षटकार 6. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली गेली आतापर्यंत निवृत्तच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारण्यामध्ये यश आलंय आणि हा नक्कीच विक्रम असेल या स्पर्धेचा. सीझन 2 मधील पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये 4 चेंडू 4 षटकार असा विक्रम बघायला मिळाला. 6 चेंडू 6 षटकार आपण बघितलं असेल मित्र चषकामध्ये शैलेश निव्वळ यांनी पटकावले होते. यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. संदेश सुधार स्वतः संघ मालक आले, चुकी झाली आहे, ह्या चुकींना माफी नसेल. इथून भब्बल झाले गेले आणि संधी मात्र मिळवून दिली गेली ती म्हणजेच अनिरुद्ध सारख्या एक सेट फलंदाजाला आणि ती खूप महागडी ठरणार आहे. अशा चुकांनाही माफी नसेल. इथून जर हा विकेट आला असता तर बॅकफुटवरती संघ जाताना बघायला मिळाला असं तो म्हणजेच करसोटा बॉईज, परंतु असं काही घडलं नाहीये. इथून 2 धावा परिपूर्ण झाले गेल्या आणि त्या 2च्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजे 34 या आकड्यावरती. इथून अवघ्या 12 धावांची गरज असेल विजयासाठी. नक्कीच आपल्या स्टायलिश फिनिश मध्ये या सामन्याला फिनिश केलं जाईल का यावेळेस नक्कीच मिस्टाईम स्ट्रोक बघायला मिळाला गेला. त्या ठिकाणी धावचीची संधी निर्माण होईल का, असं काही घडलं नाही. इथून पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण झाल्या. त्या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली गेली, जाऊन पोहोचली जाते 36 या आकड्यावरती. इथून अवघ्या 10 धावांची गरज असेल विजयासाठी करसोंडा बॉईज संघाला. या ठिकाणी 4 षटकार आले गेले सलग बॅक टू बॅक
त्या करण्यासह एक मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजेच करसोंडा बॉईजचा संघ. तर बॅकफूट वरती पूर्णपणे जाऊन टिपला गेला यावेळेस तो म्हणजेच सुतार स्ट्रायकर्स बॅकफूट वरती चांगलं हलक्याशा हाताने दिशा दिली गेली. त्या ठिकाणी महेंद्र चिपाट चेंडूला फील्ड करणार आहे. त्याचबरोबर एकच धाव बघायला मिळाल त्या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली गेली, जाऊन पोहोचले गेले 37 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल तर काही षटकार जरी आला असला तरी पुढचे चेंडू जे अप्रतिमरित्या डिलिव्हर केले गेलेत किसर पिचाड याच्या माध्यमातून इकॉनॉमिकल गोलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू हा निर्णायक चेंडू असणार आहे. यावेळेस उच्चार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये या सूरज वांगड त्या ठिकाणी आलेत, चुकी झाली गेली आणि सरळ 6 धावांसाठी हा चेंडू खूप निर्णायक होता. इथून जर झेल पकडला गेला असता तर नक्की शेवटच्या षटकामध्ये थोडीशी आशा अपेक्षा राहिली असता, कारण 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असते, परंतु तसं काही घडलं नाही. हा षटकार आला धावसंख्या 6 पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 43 आकड्यावरती. इथून समीकरण जर आपण बघितलं असेल तर येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. इथून सूरज वांगडने चुकी केली गेली आणि या चुकांना माफी नसेल, कारण ज्यावेळेस अशा चुका घडल्या जातात त्यावेळेस मात्र आपल्या वाट्याला फक्त पराभवाचा मार्ग मात्र येत असतो. इथून तेच बघायला मिळालं. इथून चेंडू आपण बघितले तर असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे 3 धावांची. इथून इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत यापुढे होणारा सामना असेल बिरसा फायटर विपक्षामध्ये क्षितिज 11 हा संघ अतुलजी अडल आणि अजय तुबडे याच्या माध्यमातून सौजन्य केलेला नक्कीच संघ मालक बघायला मिळाले. क्षितिज 11 संघाचे तर त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्यासाठी आपण बघणार आहोत बिरसा फायटर हा संघ असेल आणि त्याचे संघ मालक आपल्याला बघायला मिळतात प्रभाकर हेमाडे आणि त्या समवेत संदीपचे अब्बासाहेबांचा संघ या स्पर्धेसाठी महत्वाचं जे व्यासपीठ मात्र निर्माण करून दिलं गेलं. त्यावेळेस विजयाच्या सवयी मात्र जाऊन टेपला गेला तो म्हणजेच करसोंडा बॉईजचा संघ बघायला मिळतो. अप्रतिम खेळ केला गेला त्या ठिकाणी. फलंदाजीचा नजारा पेश केला गेला तो म्हणजेच अनिरुद्ध या फलंदाजानं. त्रुशल बरफ सध्या सकाळच्या सत्रामध्ये थोडासा बॅकफूट वरती बघायला मिळतो आणि इथून जी संयमी खेळ केली गेली होती नक्कीच आठवण करून दिली असेल ग्लेन मॅक्सवेल याची. ज्यावेळेस आपण बघितलं असेल वर्ल्ड कप सामन्यामध्ये अफगाणिस्तान विपक्षामध्ये खेळत असताना 97 आकड्यावरती जरी 7 विकेट्स गेले असले तरी यावेळेस MS धोनी यांची आठवण करून देणारे यष्टीरक्षण बघायला मला चाणक्ष रीतीने धावपाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तृषाला बाद व्हावं लागते. अप्रतिम यष्टीरक्षण विशाल अंबाजच्या माध्यमातून बघायला मला. ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनीला पण बघतोय तशाच प्रमाणे हा डायरेक्ट हिट जाऊन टेपला गेला. सूरज वांगडची ती चुकी झाली आणि पराभवाच्या वाटेवरती चालत असताना सुतार स्ट्रायकर्स आज संघ बघायला मिळतं. इथून हर्षल गेला न्यू बॅटर ज्या ठिकाणी विजयासाठी अवघ्या 1 धावेची गरज असणार आहे. 3 चेंडू तर अप्रतिम राहिला गेला. नक्कीच म्हटलं होतं शेवटचा चेंडू अंतिम आणि तो निर्णायक राहिला गेला होता. त्या चेंडूवरती जर सूरज वांगडने कुठेतरी झेल टिपला असता तर त्या 6 धावा काही शेवटच्या षटकासाठी उर्वरित राहिल्या असत्या आणि तिथून मात्र पूर्णपणे मोमेंटम हे मात्र चेंज झालं असं सुतार स्ट्रायकर संघाच्या बाजूनं, परंतु तसं काही घडलं नाहीये. अवघ्या 6 चेंडू मध्ये 3 धावेची गरज असताना अप्रतिम गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली गेली. स्वतः संघ मालक संदेश सुतारांच्या माध्यमातून 3 चेंडू डिलिव्हर करत अवघ्या 2 धावा खर्च करतो आणि धावबाद स्वरूपामध्ये 1 विकेट सुद्धा आपल्या नावावरती नोंदवल्या. इथून एज लागली गेली त्या ठिकाणी संधी होती परंतु ती उकली गेली. इथून प्रयत्न खूप गरजेचं होतं. जर त्या ठिकाणी सागर गोवारी जर आले असते चेंडूवरती नक्की झेल झाला असता आणि अजून 1 चेंडू मात्र विजयासाठी लागला असता. हँडशेक करून घ्यायचंय दोन्ही संघ प्लीज. तर इथून नेक्स्ट मध्ये आपण बघणार आहोत क्षितिज 11 विपक्षामध्ये बिरसा फायटर. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं बिरसा फायटर संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण मात्र दिले गेलं क्षितिज 11 संघाला. तो लगेचच मॅच होणार लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे हँडशेक करायचं आहे.